चिंचोली ते पुलगाव हा महत्वाचा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः अस्ताव्यस्त झाले आहे। अवकाळी पावसामुळे रस्त्याची अशी परिस्थिती आहे, तर पावसाळ्यात काय परिस्थिती राहील असाही प्रश्न आता जनतेमध्ये उठू लागला आहे। वाहन चालकांना खड्डे चुकवताना मोठा धोका पत्करावा लागत असून अनेकदा एकमेकांना धडक देण्याच्या घटना वाढत आहे। गेल्या काही दिवसात या मार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे। विशेषतः चारचाकी वाहन चालक खड्डे टाळताना समोरून येणाऱ्या दुचाकींना धडक देत असल्याने मोठ्या प्रमाणात घटना वाढल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चिंचोली झाडगाव, आष्टा, झाडा आणि गिरोली या गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून बाजारपेठ, शाळा, हॉस्पिटल, महाविद्यालये तसेच मजूर वर्ग दैनंदिन कामांसाठी हजारो नागरिक पुलगावला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। निवडणुकीच्या काळात आमदार खासदारांकडून आश्वासने दिली जातात, रस्ते व आरोग्य सुविधा मिळेल, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे। स्थानिक आमदार प्रताप अडसड यांच्याकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही जनतेकडून करण्यात येत आहे। याच रस्त्याला एक मोठे तीर्थस्थान भिकाराम महाराज आष्टा गाव आहे। भिकाराम महाराज यांच्या तीर्थस्थानामुळे या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका अधिक वाढला आहे। स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याची मागणी केली जात आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।